Audio Jungle. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कल्पेश शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी आपला होस्ट कल्पेश शेतकर। आज आपण चाललो आहोत म्हसळा तालुक्यातील देवघर या ठिकाणी। तिथे शंकराचं मंदिर आहे। तर माझ्यासोबत माझे फ्रेंड्स आहेत। मी माझ्या गावी आहे आणि इथून आपण चाललो आहोत देवघरला। तर इथून आपण बाईकने चाललो आहोत। मी माझी गाडी घेऊन नाही आलो, तर मी माझ्या फ्रेंड्ससोबत चाललो आहे। 2 बाईक आहेत, आम्ही 4 जण आहोत। तर चला मी दाखवतो तुम्हाला। स्वच्छ सुंदर असा रस्ता आणि या रस्त्यावर आमच्या 2 गाड्या आणि चाललो आम्ही फिरायला। दिसतोय आता दिसतोय। तर मित्रांनो चाललो आता देवघरला। इथून किती वेळ लागतो रे? 15 मिनिटे 15-20 मिनिटं लागतो। आणि रस्ता पण तसा मस्त आहे, कॉन्क्रीटचा रस्ता आहे, गुळगुळीत आहे। बघूया आता जाऊन किती वेळ लागतो। तो पाऊस पण नाही आहे सध्या। तर मित्रांनो आता मी म्हसळ्याला पोचलो आहे। इथे थोड्या वेळापूर्वी पाऊस आलं होतं म्हणून थांबलो, थोडी चहा वगैरे प्यायलो। आज संकष्टी उपवास आहे, त्याच्यामुळे मग बाहेरचं काही खाऊ शकत नाही म्हणून चहावर भागवलं आहे। तर आता इथून किती 15 किती मिनटं? 4 किलोमीटर आहे। इथून 4 किलोमीटर आहे देवघर। 4 ते 5 किलोमीटर आहे। पाऊस नाही आला पाहिजे मेन म्हणजे, जर पाऊस आला तर परत आमची दमछाक होईल। हे म्हसळ्याचं मार्केट आहे। आम्ही आता ज्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो चहा प्यायला, तर मी मोबाईल डेस्कवर ठेवला होता आणि त्यावेळेला नोटिफिकेशन म्हणजे मेसेज काहीतरी आलं, तर ती माझी जी मोबाईलची ग्लिम्प आहे, लाईट आहे, ते ब्लिंक झाले आणि मग रेस्टॉरंटमधले सगळेच मोबाईल बघायला आले। तर थोडीफार मोबाईलची ॲडव्हर्टायझिंग झाली तिथे। शूट करायचं होतं ते मोमेंट, पण अचानक सगळं झालं आणि मग शूट करता आलं नाही। आणि सगळ्या बाजूने म्हणजे आम्ही बसलो होतो त्या सगळ्या बाजूने आम्हाला म्हणजे अशी गर्दी झाली होती आणि सगळे मोबाईल बघत होते की कोणता मोबाईल आहे, नवीन आहे काय, अशी लाईट वगैरे वेगळी आहे वाटते। ते सगळे मोबाईल बघत होते। आणि आता आम्ही म्हसळामधून बाहेर आलो आता टुवर्ड्स मुंबई। जो रोड जातो त्याच रोडने आम्ही चाललो आहे। जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर साई मार्गे आलेत, साई मोरबा मार्गे, तर म्हसळ्याच्या आधी हा देवघर हा गाव लागतो। आणि इथे म्हसळ्याचा चेकपोस्ट आहे। जसं मी मागे एकदा एका लॉगमध्ये सांगितलं होतं की हा एक रोड गोरेगाव मार्गे जातो, जो वर गेला आहे, सरळ गेला आहे, आणि हा इकडे आपल्याला जायचं आहे
साई मार्गे, म्हणजे इथून माणगाव जवळ आहे. मुंबईला जाणारे मोस्टली इथूनच गाड्या जातात. आणि आपली गाडी एक गाडी पुढे गेले. ॲक्च्युली पाऊस आताच येऊन गेल्यामुळे पूर्ण रस्त्यावर पाणी आहे आणि त्याच्यामुळे गाडी पण स्लो घेतोय. त्यात एकतर आज सफेद कपडे असल्यामुळे, म्हणजे एकदम लाईट कलरचे कपडे आहेत, त्याच्यामुळे आम्ही हळू चाललो आहे, जेणेकरून कोणती गाडी येऊन पाणी उडून जाऊ नये म्हणून. सुंदर असा नजारा समोर आहे, कोकणातली हिरवळ, आणि त्या हिरवळीतून इथे ही आपली लाल परी. कोकणाला दुसरं स्वर्ग म्हणतात, जमिनीवरचं स्वर्ग. ते याच कारणामुळे की जेव्हा तुम्ही याल इकडे चारी बाजूला हिरवळ दिसते, छान असा निसर्ग असतो. आणि आपण आता पोचलो आहोत देवघर या ठिकाणी, या गावात. हे देवघरचं गेट आहे आणि इथे स्वयंभू अमृतेश्वर मंदिर आणि स्वयंभू दत्त मंदिर आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर मित्रांनो, आम्ही इकडे पोचलो आहे. गावाचं नाव आहे देवघर आणि इथे स्वयंभू शंकराचं मंदिर आहे, तसेच स्वयंभू दत्ताचं सुद्धा मंदिर आहे इथे. आणि माझ्यासोबत आहेत माझे क्लासमेट्स, शाळेतले मित्र आहेत माझे, भास्कर पयर, लक्ष्मण पाटील आणि शेखर माळी. हे सगळे माझे शाळेतले मित्र आहेत आणि ही आमची अनप्लॅन पिकनिक आहे. अचानक ठरलं आणि अचानक आम्ही आलो इकडे. ते सगळे गावी आलेत म्हणून प्लॅन झालं आहे. तर तुम्हाला दाखवतो इकडचं व्ह्यू वगैरे कसं आहे, इकडचा परिसर.
साईडला गणपतीची पूजा. नंदीचं दर्शन आणि नंदीचं गेला की मग शंकराचं. चला आपल्याला गाभाऱ्यात जायचं. तर मित्रांनो, आपण देवघर येथील श्री स्वयंभू शंकराचं मंदिर जे आहे, अमृतेश्वर देवालय आहे आणि दत्त मंदिरसुद्धा इथे आहे. त्याचं आपण दर्शन घेतलं. नंतर मग इकडे कालभैरव देवाचं दर्शन घेतलं. मंदिराबद्दल जर तुम्ही बघत असाल, मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे मंदिर आहे आणि खूप छान आहे. आजूबाजूला झाडं आहेत, डोंगर वगैरे, डोंगरांच्या मध्ये असं हे मंदिर आहे. बाजूला इकडे समोरच नदी आहे. आता आपण तिकडे जाऊया ना. पण आता कुठे वर धबधबा आहे ना. हां, धबधब्यावर चाललो होता. तर चला मग. आपल्या भागामध्ये सर्वात अगोदर जत्रा होते ती ह्या मंदिरामध्ये. हां, तर मग जसं की लक्ष्मण सांगतो आपल्याला की आपल्या या विभागामध्ये की चैत्रामध्ये ना, चैत्रामध्ये जी जत्रा असते ना, ती सर्वात आधी इकडे होते. त्यानंतर मग बाकीच्या विभागामध्ये होते, बाकीच्या ठिकाणी होते. आपले लोकल गाईड आहेत, इथले स्थानिक आहेत, ते आपल्याला सांगत आहेत. तर आपण चला आता जाऊया वॉटरफॉलकडे, धबधब्याकडे. तर मित्रांनो, मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इथूनच लेफ्ट हँड साईडला रस्ता चालला आहे. तर हे तिघेजणं पुढे चाललेत. असं चारी बाजूला झाडी आहे, हिरवळ आहे आणि लोक समोरून येत आहेत, धबधब्यात भिजून आलेले आहेत. हा धबधबा फक्त पावसाळ्यातच असतो ना. धबधबे मोस्टली पावसाळ्यातच असतात, पण काय काय असतात जे धरणाचे वगैरे असतात ते मग 12 महिने पण चालू असतात. तसे डॅमसारखं आपल्या सध्या आमच्या गावी धरण आहे, डॅम आहे. रस्ता थोडा चिखलाचा आहे, स्लिपरी आहे. तर मित्रांनो, आपण इथे धबधब्याजवळ पोचलो आहे आणि हां, पोचलो नाही, खरंच पोचलो. तर मित्रांनो, आपण धबधब्याजवळ पोचलो आहे आणि हा एक नैसर्गिक धबधबा आहे. पावसाळ्यातच हा असतो आणि तुम्ही पाहताय की समोर लोक दिसत आहेत धबधब्याखाली. 15 ऑगस्ट आज तसं 15 ऑगस्ट पण आहे आणि सुट्टी आहे सगळ्यांना, तर मजा करत आहेत, सुट्टीचा फायदा घेत आहेत. देशाचा अमृत महोत्सव साजरा करतात. देशाचा 75वा अमृत महोत्सव साजरा करत आहेत. अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला लोक दर्शन घेऊन झाले की इकडेच येतात पोहायला, भिजायला. आणि मित्रांनो, ॲक्च्युली काय झालं की आम्ही छत्री गाडीत ठेवले डिकीमध्ये आणि पाऊस आला आहे. आता झाडाच्या खाली वगैरे लपलं, स्वतःचं रक्षण करतो पावसापासून. मित्रांनो, धबधब्यावर जाऊन आलो आहे, भिजलो नाही आम्ही, फक्त बघून आलो की धबधबा कसा आहे ते. आणि पिकनिकसाठी पण चांगलं आहे हे प्लेस. लक्ष्मण म्हणतोय की आज
आज त्याने आठवण करून दिली की आज श्रावणी सोमवार आहे आणि त्यात इथे शंकराचं दर्शन झालं आहे. तर भाई त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आज लकी आहोत की आमचं इथे दर्शन झालं आहे. नशीबवान होतात, सांभाळून रे. आणि आत्ताच ॲक्च्युली पाऊस येऊन गेला त्याच्यामुळे मग हे रस्ता थोडासा स्लिपरी झाला म्हणून सांभाळून चालायला लागतं. ऑलरेडी पेशंट आहे, अजून पेशंट नको व्हायला. तर तुम्ही पूर्ण आपली व्हिडिओ पाहिली असेल. त्याच्यामध्ये हा मंदिर आहे किंवा इथलं हे वॉटरफॉल आहे, खूप छान आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं मंदिर आहे. छान अशी पिकनिकही होऊन जाईल आणि या मंदिरात येऊन दर्शनही होऊन जाईल. तर तुम्हाला जर यायचं असेल, मसाळ्यापासून जवळच आहे, 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. आणि गावाचं नाव देवघर आहे आणि तिथून आतमध्ये आले, जो कच्च्या रस्त्याने जसं आपण आलो त्यानुसार आतमध्ये या आणि समोरच मंदिर आहे. इथून पुढे जर वर गेलो तर एक गणेश मंदिरसुद्धा आहे, गणपती मंदिर. मी लहानपणी म्हणजे लहान असताना काका आणि काकांच्या फ्रेंडसोबत गेलो होतो तिकडे. ते सुद्धा छान मंदिर आहे, पण इथून खूप वर आहे ते. आजसाठी बस एवढंच. इथून चाललो आहे घरी. तर मित्रांनो, तुमचा प्रतिसाद चांगला मिळतो, यापुढेही अजून चांगला मिळावा. तर मित्रांनो, आमचं छोटं अनप्लॅन पिकनिक झालं इथेच आणि इथून घरी चाललो आहे ना आपण. इथून आता घरीच जातो आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. तर चला मग मित्रांनो, भेटू आपण नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.